नमस्कार मित्रांनो, मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्यापैकी ज्यांनी कोणी पोस्ट ऑफिस JDSचा फॉर्म भरला असेल मागच्या जुलै महिन्यामध्ये, त्यांची जी काही मेरिट लिस्ट आहे, जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की तुमचं नाव या मेरिट लिस्टमध्ये आहे की नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पोस्ट ऑफिस JDSचा जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे। तो पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं आहे। गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे सर्च बॉक्समध्ये JDS असं सर्च करायचं आहे। याची जी काही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। JDS सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नंबरची जी लिंक येईल, इंडिया पोस्ट JDSonline.gov.in या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला याला थोडं झूम करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला JDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला सगळ्यात खाली येथे क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांची नावांची लिस्ट येईल। आता या ठिकाणी तुम्हाला इथे महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट करायचं आहे। नंतर इथे लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फाईल डाउनलोड होईल, ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर त्या फाईलला ओपन करायचं आहे। अशा प्रकारची जे काही मेरिट लिस्ट आहे, रिझल्ट आहे, तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता JDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 ही जी काही पहिली लिस्ट आहे। आणखी एक लिस्ट लागू शकते। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, डिव्हिजन आहे, त्याच्यानंतर ऑफिस आहे, त्याच्यानंतर पोस्ट नेम आहे आणि पुढे पोस्ट कम्युनिटी किंवा कॅटेगरी आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेले आहात त्याची कॅटेगरी आहे। त्याच्यानंतर तुम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याचे जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर दिलेला आहे, त्याच्यावरून तुमचं मेरिट तुम्हाला कळणार आहे। त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला % ऑफ मार्क्स ऑफ 10 म्हणजे तुम्हाला जे काही कट ऑफ आहे, मेरिट आहे ते इथे दिसत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ, आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं करायचं आहे त्याचं डिव्हिजन जे आहे ते तुम्हाला शेवटच्या बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुमचं जे काही JDS ऑनलाईन एंगेजमेंटचं शेड्यूल आहे, जे काही तुम्ही JDSचा फॉर्म भरला होता त्याची मेरिट लिस्ट अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं की नाही ते बघायचं असेल तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणं गरजेचं आहे। आता तुम्हाला तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी येथे सर्च ऑप्शनमध्ये क्लिक करून तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर होता तो टाकायचा आहे। तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही हे या ठिकाणी कळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही JDS ऑनलाईन पोस्ट ऑफिसचा जो काही रिझल्ट आहे ते बघू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।